चला जाऊयात मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने जाऊयात. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 ला सुरुवात होत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर आर्यन रुद्र 11चा संघ, दुसऱ्या बाजूला आई बाबा एंटरप्राइजेस मायखोपचा संघ मैदानावरती आहेत. आणि मायखोपच्या आपण पाहिलं तर सन्मान्य अतिथी आदरणीय विनोददादा मधु विचारेजी जाधव साहेब आणि त्याची संपूर्ण टीम या ठिकाणी पोहोचला. त्या सर्वांचं स्वागत आहे. APL अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. अध्यक्ष आदरणीय सचिनदादा पाटील आणि एंटा टीम जी APL चे आपले कमिटी मेंबर्स आहेत त्यांनाही तुम्ही सध्या मंचावरती पाहतायत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नेहमी केला जातोय. मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालायत. नैनेश स्ट्राईक एंडला हार्दिक. पहिला बॉल अगदी बॅकफुटला गेलं, ड्राईव्ह केलं, हलक्यानं बॉलला ढकलून दिलं. एक धाबेत असताना पाहायला मिळतं संघाचं खातं ओपन झालं एका धाबेनं. मागचा मॅच AB11 केलवा रोड या संघानं मात्र विजय संपादन करताना पण त्यांना पाहिलं. आता ही मॅच अगदी महत्वाची मॅच आहे कारण दोन्ही संघ तो विजेतेपद पटकावलं होतं. पहिल्या मॅच मध्ये संघ जिंकला होता आईबाबा एंटरप्राइजेसचा, त्याच्यानंतर आर्यन रुद्र 11च्या संघानं बाजी मारली होती. एक एक विजय संपादन दोन्ही टीमनं केलेले आहेत आणि ते दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बागपुटला गेले, स्लाइस करायचं होतं, फटका खेळायचा होता. ऑफ्टरनं थोडा बाहेर टाकला बॉल, वेगानं टाकलात, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव छोटीचे सांगत आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये समाप्त झाला आहे. धावफलकावरती धाबा आहेत ते एक डीजे कॅन्डी आहेत ते जे आमच्या सोबत स्कोरिंगच्या माध्यमातून जोडले गेलेत. एक्स्ट्रा व्हाईट बॉल पंच मात्र घोषित करतायत. एक्स्ट्रा धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहिल्यांदा तर जाऊन पोहोचते ती मात्र 2. पाहण्याचा प्रयत्न होतोय काय घडलंय. पंचांनी ऑन फिल्ड अंपायर वाईट डिसिजन दिलाय परंतु ते चॅलेंज केलंय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. पंचांना सांगितलं की तिसऱ्या पंचांकडे तर रेफर सध्या करण्यात आलं. तिसऱ्या पंच पाहतील हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते पाहण्याचा प्रयत्न होतोय. स्क्रीनवरती मात्र सध्या चेक केलं जात आहे. ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला ओद विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचाने थोडस जवळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या पंचाचा डिसिजन आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल पाहायला मिळेल. बॉल ज्यावेळी तो डिलिव्हर झाला थोडासा
जवळपास एस्टाच्या अगदी वरून जाण्याचा प्रयत्न आणि ते बरोबर आपण पाहिलं तर कॅमेऱ्याच्या दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर जो डिसिजन आहे तो डिसिजन आपल्यापर्यंत कळवण्यात आला. फर्स्ट डिलिव्हरी योग्य बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जे आहेत ना तर सध्याच्या घडीला 1 वरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. स्ट्राईक एंडला उमेश. पुढचा बॉल यावेळेचा बॉल आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेरचा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2. पुढचा बॉल पटका खेळायचा होता ऑन साइडला. बॅटर वेगानं फिरली होती परंतु तो स्ट्रोक मैदानाच्या मध्ये नाही खेळू शकले. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. डॉट बॉलची सांगता ही आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. धावसंख्या 2. उर्वरित 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. स्ट्राईक इनला उमेश. गोलंदाजी ट्रॅक वरती नैनेश. बॉल अगदी वेगानं चाललाय. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करत होते परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून गेलायत सरळ बाउंड्री लाईनच्या पार. APL चौकार. अशा घरामध्ये शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असते. 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. पुढे मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला फील्ड करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलायत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट आणि धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करत असताना आर्यन रुद्र 11 या संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. धावा आहेत 7. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. अनिलचा पहिला बॉल पडल्यानंतर मात्र हलकासा अगदी थोडा बाहेरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. 1.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 7. आर्यन रुद्र 11 वर्सेस आई बाबा एंटरप्राइजेस मायकोप यांच्यामध्ये सुरू असलेली सध्या ही मॅच. पुढचा बॉल फटका चांगला खेळलाय परंतु फिल्डरला निवडलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. बरोबर त्याच्या हातामध्ये झेल गेलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. उमेशला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. डॅग 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विंकोश मात्रे मैदानाच्या मध्ये आलाय. तो कशा पद्धतीनं बॅटिंग करेल. मागच्या मॅच मध्ये विंकोश मात्रे यांची बॅटिंग खूप महत्वाची होती. अगदी मैदानावरती बॅटिंगला आल्या. आक्रमक भूमिका त्याने धारण केली. षटकार चौकारांचा पाऊस त्यांना मात्र मैदानावरती पाडला होता. तोच खेळाडू विंकोश मात्रे मैदानावरती.
विंकुश म्हात्रे स्ट्राइक एंडला आल्या शरणे आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय पुन्हा एकदा, तोच क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं स्टिपलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन होईल. सलग 2 वेळा मात्र हा झेल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज विंकुश म्हात्रे या मॅच मध्ये स्वस्तात बाद. सिकंदर कोणी टिकत सातला 2 धक्के हे आतापर्यंत मात्र लागत असताना पाहायला मिळतात. ही मॅच महत्वाची मॅच आहे कारण जिंकणं अपेक्षित आहे. दोन्ही संघ मात्र पहिला सामना जिंकल्यात, एक सामना दोघांनाही जिंकलायत. आता इथून जो जिंकेल तो अगदी त्या पुढच्या जवळपास पात्रता फेरीच्या जवळपास जाणार आहेत. कुठला संघ तो असेल याची देखील चर्चा केली जात आहे. नव्यानं बॅटर गौरव मैदानाच्या मध्ये दाखल होतं पाहायला मिळत आहेत. पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत ते सध्या मैदानावरती आल्यात. दत्तिवरेच्या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे गौरव. चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या 7, 2 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. आर्यन रुद्र 11 7ला 2 धक्के. ओहो पुन्हा एकदा मात्र वेगवान बॉल टाकलाय, बॉडीवरती ब्रेस झालाय. सरळ चेंडू मात्र डॉट स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आल्यात. या ओव्हर मध्ये अनिलनं आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. डॉट विकेट विकेट डॉट डॉट ही कहाणी राहिली आहे. मैदान ओव्हरच्या दिशेने आता मात्र मार्गस्थ होऊ लागले आहेत. का या स्पर्धेतील मेडन षटक हाताळले जाईल का याची देखील चर्चा रंगल्या आहेत. लास्ट बॉल, हो मेडन षटक मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एकदा टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी होऊ द्यात. अग्री प्रीमियर लीग मध्ये मैदान षटक हाताळण्याचा पराक्रम अनिल यांनी केलाय. त्यांनी 2 विकेटही मिळवल्यात प्लस मेडन ओव्हर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. वा अनिल, खूप चांगला परफॉर्मन्स. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा 2 गडी बाद. सात धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉलवरती विकेट आला. हार्दिकला तंबूच्या दिशेने परतावं लागलं. गौरव जसे मैदानाच्या आतमध्ये आले ना, गौरवनं मात्र मैदानावरती विकेट मिळवून दिलेत. कंडिशन सध्या खराब आहे आर्यन रुद्र 11 संघाची. 7ला 3 धक्के आउट.
किलोचा बकरा हा त्यांना भेट दिली जाणार आहे. त्यामुळे तेही पारितोषिक आहेत, आगळं वेगळं पारितोषिक आहेत. अजितजी पाटील तांदुळवाडी यांच्या माध्यमातून गजाननजी गावड सर आपल्यासाठी फायनलची मॅच जर तुम्ही जिंकलीत तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 15 किलोचा बकरा या ठिकाणी दिला जाणार आहे. 13 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा 3 धक्के. परिस्थिती अगदी बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये उभं राहावं लागेल एखाद्या तरी खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये. पुण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र हलक्यानं ढकलून दिलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एका धावेवरती समाधान. मैदानाच्या आतमध्ये नवनाथ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाचे धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत आणि जाऊन पोहोचले ते मात्र 8च्या घरामध्ये. 8 धावा 3 गडी बाद, 2.2 चेंडू फेकून झाल्यात. उर्वरित अजूनही विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. यावेळेचा बॉल पुण्यात मात्र आपल्याला पाहायला मिळतो, खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त डॉट बॉल कशा प्रकारे टाकले जातील याच्यावरती सध्या लक्ष दिलं जात आहे. मागच्या ओव्हरमध्ये जवळपास डॉट पाहिलं तर 6 बॉल ज्यामध्ये धावा नाही आल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉल तसे टाकल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास बॉल टाकले होते डॉट 3. धाव घेण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या मध्ये होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे गेल्या. पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 9 धावा. आज आपल्या आजूबाजूचे परिसर म्हणा, सफाळे म्हणा, पालघर म्हणा, इंटू द पालघर मधील सर्व आपल्या आगरी समाजातील असलेले खेळाडू तुम्हाला या मंचावरती, या व्यासपीठावरती खेळत असताना अगदी पाहायला मिळत आहेत. 9ला 3 गडी बाद. ओहो, यावेळेचा बॉल पुण्यात मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत जवळपास 17 बॉलचा खेळ झालाय. 17 बॉल मध्ये विचार केला तर 10 पेक्षा जास्त बॉल डॉट आहेत. लोअर फुलटच बॉल, फटका खेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू अगदी वाईडी जातोय. फिल्डिंग केलंय, थ्रो देखील केलाय आणि तिथून मात्र एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. बंटी होता त्या ठिकाणी, बंटीने मात्र खूप चांगलं फिल्डिंग केलीत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहेत 10 धावा 3 गडी बाद. संपलाय 10 वरती 3 विकेट आहेत. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. अर्धा पल्ला संपलाय. अर्ध्या पल्ल्यामध्ये फक्त 10 झाल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये किती धावा अजून इथून मात्र ऍड करणार किंवा किती धावा मात्र या ठिकाणी बनवल्या जाणार याच्यावरती देखील सध्या चर्चा केली जात आहे. मॅच क्रमांक 4 सुरू आहे. त्याच्यानंतर आणखीन 2 मॅच आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन रुद्र 11 वर्सेस आईबाबा एंटरप्राइजेस मायखोप यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच, ज्यामध्ये आतापर्यंत आईबाबा एंटरप्राइजेस मायखोपनं मैदानावरती जो आपला दबदबा आहे तो दबदबा मात्र थोडा कायम ठेवलाय असं चित्र मैदानावरती सध्या तरी दिसतंय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये विचार विनिमय झाला. पहिल्या 3 ओव्हर मध्ये जशी गोलंदाजी झाली त्याच पद्धतीने गोलंदाजी करायची हा विचार विनिमय तिथे करण्यात आला. दुसऱ्या बाजूला बॅटरनं विचार केला की बाबा 3 ओव्हर मध्ये धावा नाही आल्या, आताच्या या 3 ओव्हर मध्ये कशा पद्धतीने धावा घेता येतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक फेकण्यासाठी यश. पहिला बॉल वेगवान बॉल, पहिलाच बॉल जलद गतीचा पाहायला मिळतोय, परंतु पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 11. डबल 1. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. रेडी होते शॉर्ट बॉल साठी आणि शॉर्ट बॉलला मात्र पाठवत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6.
षटकार ठोकलाय नवनाथनं. ब्रँड ऑफ चिखलपाडाचा असलेला हा खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुढे गेलं ती 17च्या घरामध्ये. म्हणून म्हटलं ना, त्या 3 षटकांमध्ये मैदानाच्या मध्ये पाणी गेलं होतं. तिथे कुठेतरी कहाणी बदलणार का हा प्रश्न मनामध्ये होता आणि कहाणी बदलण्यासाठी सुरुवात झाल्यात. बरोबर पहिल्याच बॉलवरती वाईट, त्याच्यानंतर षटकार आणि एकूण धावा धावफलकावरती या बॉलवरती पहिल्या बॉलवरती 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज यशनं. कानमंत्र त्यालाही देण्याचा प्रयत्न मात्र तिथे केला जातोय. कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल, कमबॅक कशा पद्धतीने करेल त्याच्यावरती सध्या लक्ष आपण देऊयात. पुढचा बॉल हलक्या तळा चेंडूला मात्र आता ड्राईव्ह केलाय, ढकलून दिलाय. एक मोठा पटका आल्यानंतर संयम कशा पद्धतीनं असतो ना, तो संयम मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत नवनाथ. माहित आहे की एका बाजूला माझा रोल महत्वाचा आहे, पण दुसऱ्या बाजूला गौरव महत्वाचे खेळाडू दातिवरी या गावातून बिलॉंग करणारे आणि या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. यश चांगला बॉल मात्र पाहायला मिळत आहेत. यश ही मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तेही कार्यरत आहेत आणि सध्याच्या घडीला यशनं मैदानाच्या मध्ये एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. फलंदाज गौरवला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट आलाय रनआउटच्या माध्यमातून. गॉन वरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 18 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकेट एका बाजूने आला, दुसऱ्या बाजूने धावा बनवण्यासाठी सध्या तरी स्ट्रगलिंग करावी लागते बॅटरला. स्ट्राईक इनला नवनाथ. पुढचा बॉल लोअर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये फटका खेळलायत. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या एका धावेने पुढे गेले 19. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दीपेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विठ्ठलवाडी या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, याच परिसरातील असलेला खेळाडू दीपेश. दुसऱ्या बाजूला नवनाथ आणि समोरच्या बाजूने आपण पाहिलं तर यश. धावा रोखण्यासाठी तेही प्रयत्न करतायत. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी जवळपास पुढे वन बाउन्स त्यांना कलेक्ट केलाय. फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर डॉट बॉलनं जाऊन पोहोचलं ते 19. 4 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी असलेल्या चौथ्या षटकातील आर्यन रुद्र 11 संघ मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत ही चौथ्या षटकातील शेवटचा बॉल हा मैदानाच्या मध्ये डिलिव्हर होणं बाकी आहे. थोडा फॉलोथ्रो मध्ये पुन्हा अडथळा येतोय. गोलंदाज पुन्हा रेडी होतील. यावेळेचा बॉल पंच पुन्हा वळतायत. पुन्हा व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत ते 20-20 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 20 धावा 4 गडी बाद. पंच नितेश कदम सर आणि पंच महेंद्र सर सध्या मैदानाच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. तिसरे अंपायर किशोर पाटील सर. फटका खेळलाय छान पद्धतीने, प्रॉपर कनेक्शन बॅट मध्ये जुळलाय आणि बॉलला बरोबर पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय कडक षटकार. 6
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिलनं धावा नाही दिल्या, मेडन ओव्हर हाताळलं, त्यांना 2 विकेट मिळवले होते. तिसऱ्या षटकामध्ये गौरव आले, गौरवनं 3 धावा खर्च केला, त्यांना 1 विकेट मिळवून दिला होता. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती यश आले. यशच्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत, 2 सिक्सर, त्याच्यानंतर सिंगल वाईट या पद्धतीने धावा आलेल्या आहेत. आणि त्या धावा निर्णायकी असू शकतात, कारण इथून आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये किमान त्या 12 बॉलमध्ये 12च्या डबल जर 24-25 केल्यात तर तुम्ही 50 पर्यंत जाऊ शकता. 26 झाल्यात आणि तिथून जर 24-25 आला ना तर 50 ची वेस ओलांडली जाऊ शकते. स्ट्राईकला दीपेश आहे. दीपेशची जो कोणी विकेट घेईल त्याच्यासाठी बालू पाटील साहेब कांद्रेभुरे यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज आमच्याकडे जमा करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर दूरवरून येतोय. झेलची संधी, ओ माय गॉड, झेलची संधी होती, पारितोषिकाच्या जवळपास आले होते. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून मिस्टेक घडल्यात, झेल मात्र निसटलाय. 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. एकतर भरपूर मोठा प्रवास करायचा होता, लांब वरून यायचं होतं, झेल पर्यंत पोहोचले होते, परंतु तो कॅच कॅरी करत असताना हातामधून झेल निसटलाय. 2 धावा आल्यात, धावफलकावरील धावा आहेत 29, 4 गडी बाद, 4.2 चेंडूचा खेळ संपलायत. 29 ला 4 विकेट. अनिल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. याच अनिलनं आजच्या दिवसामध्ये मेडन शॉट फेकलेत. लोअर फुलटस बॉल, मिस्टेक घडली गोलंदाजाकडून. फुलटस बॉल आणि फुलटस बॉलला फुल टोल वसूल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, दॅट्स अ ह्यूज. आणि पंचाने इशारा पोहोचवला तर तिसऱ्या पंचांकडे भीमा आहे का नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पंच किशोर पाटील सर मात्र अगदी टीव्ही कंट्रोल रूम मध्ये येतील, पाहतील हा बॉल नो बॉल आहे की नाही, हाईटच्या वरती आहे का नाही, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच आता या ठिकाणी करतायत. थँक्यू. तिसऱ्या पंचाने पहिल्यांदा त्यांनी दर्शवला इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी बॉल कधी कधी लोअर फुलटस बॉल अगदी खालच्या दिशेने देखील डिलिव्हर होत असतो, तो खाली येत असतो आणि त्या गोष्टी पाहता योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडं डाऊट होतात, पंचाने मात्र लगेच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. 35 ला 4, 4.3 ओव्हरचा खेळ संपला, 35 धावा झाल्यात. आणखीन एक स्ट्रोक, आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्ट्रोक मैदानावरती दीपेशच्या बॅटमधून कलात्मक अंदाजामध्ये खेळलेला हा षटकार 6. नंतर मैदानाच्या मध्ये काय घडू शकतं ना हे मागच्या 3 बॉलवरती पाहायला मिळालात. एकतर कॅच सुटली तर डबल आली, डबल नंतर षटकार, षटकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालात. दीपेशच्या बॅटमधून 2 आल्यात. आणखीन एक लगातारचा तिसरा 6, 6 अँड अगेन 6. आता पंच बाबा पुन्हा एकदा गेला तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही कंट्रोल रूम कडे डिसिजन आलात. किशोर पाटील सर पुन्हा एकदा होतील बिझी. या मॅच मध्ये तिसरे पंच जास्त बिझी होतील. लगातारचा तिसरा सिक्सर दीपेशच्या बॅट मधून आलाय. याच मैदानावरती तो प्रॅक्टिस देखील करत असतो, याच मैदानावरती तो खेळत असतो आणि त्याच्या अगेन बालू पाटील साहेबांनी जे बक्षीस लावलंय त्याच्यानंतर त्यानं मैदानाच्या मध्ये जो खेळ केलाय ना, षटकार, षटकार, षटकार. संधी बाबा, एकदा संधी येते तर एकदा संधी तर सुवर्ण संधी करायची असते. आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय पुन्हा एकदा इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय, त्यामुळे हाई बॉल योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गजानन गावड साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहिलं तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे ते दीपेश यांच्यासाठी मात्र दिलं जाणार आहेत. वा दीपेश, आतापर्यंत दीपेशनं मन जिंकले आहेत. 6 बॉल मध्ये 26 इनिंग तो खेळतोय. अनिल
टीमचे ऑनर आहेत, संघमालक आहेत गजानन गावड साहेब, आर्यन रुद्र 11 HA आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन रुद्र 11चे संघ मालक आदरणीय गजानन गावड साहेब त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दीपेशसाठी मात्र जाहीर केलं. पुण्याचा फटका खेळलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला, आता कुठली मिस्टेक घडणार नाही. झेल घेतलाय बंटीनं मैदानाच्या आतमध्ये दीपेशला परतावा लागेल. तंबूच्या दिशेनं दीपेशनं मैदानावरती येऊन या षटकामध्ये हल्ला बोल केला. 21 धावा या षटकामध्ये आपल्याला तब्बल कुट्टाना पाहायला मिळालेत आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा बनत नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर चौथ्या 5व्या षटकामध्ये धावेंची लयलूट ही मैदानावरती करण्यात आल्यात. 5 ओव्हर 47, 47ला 5 विकेट. हे आपले प्रेक्षक वर्ग आहेत, काही आपले लहान जे चिमुकले आहेत. बॉल जो हरवलाय तो तिथे मात्र ते अगदी आणतात, बरोबर डोंगरावरती आहेत. कॅमेरामॅनने त्यांना कॅप्चर केलं. सध्या ही दृश्य ती दाखवण्यात आली होती. 5 ओव्हर 47 धावा, 5 गडी बाद. 6व्या षटकाला सुरुवात मात्र मैदानावरती करण्यात आलं. पहिलाच बॉल पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, अगदी 2 हात हवेमध्ये फैलावलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, तिसरे अंपास या पुन्हा. किशोर सर तुम्ही इथे बसलं तर चांगलं पडेल. टीव्ही कंट्रोल रूम मध्येच तुम्हाला आता बसावं लागेल, कारण तिसऱ्यांदा हे डिसिजन आहेत. तिसऱ्या पंचाने थोडंसं जवळून पाहिलं आणि त्याने दर्शवलंय इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा. रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू मात्र गमावला. फिल्डिंग करणारी टीम आई बाबा इंटरप्राइजेस मायकोपच्या संघाने जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू गमावलाय. धपलकावरती धावा आपण पाहिलं तर वाईट पुढे गेला, जाऊन पोहोचतात त्या 48-48. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉइंट लेगला मात्र तिथे फिल्डर आहेत तैनात, फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत बॉल फील केलेत एक धावेत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका खेळलाय समोरच्या दिशेनं, बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला फोर्स करत असताना मध्ये येऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न तोही करतोय. तोही मैदानावरती आपण पाहिलं तर आपला परफॉर्मन्स आहे तो दाखवण्याचा प्रयत्न सध्या तरी करतोय. 61 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल फटका खेळलाय पुन्हा मात्र आपण पाहिलं तर हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतात. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चालला, फिल्डिंग चांगली झालाय. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी मात्र होईल का? फेकी होत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव घेत असताना खेळाडू होईल बाद. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 64 धावेंच्या लक्ष्याचा पाठलाग हा मात्र मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 64चं टार्गेट हे मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये रन करायचे आहेत 64.
सध्या आपल्या स्क्रीनवरती हा तांदुळवाडीचा किल्ला आहे आणि तो तुम्ही पाहतात आमच्या कॅमेरामॅनला तो सध्या दृश्य आहे ती मात्र त्या ठिकाणी टिपण्यात आले आहेत. एकदा की तुम्ही त्या तांदुळवाडीच्या भागामध्ये गेले तर जरूर या किल्ल्यावरती प्रत्येक जण भेट देत असतो आणि गड किल्ले आज खूप महत्वाचे आहेत. खूप दूरवरती आमच्या अगदी कॅमेरामॅनने ही ते दृश्य मात्र टिपलेत आणि हा आपण पाहिलं तर बरोबर जो किल्ला आहे तो किल्ला दाखवण्याचा सध्या प्रयत्न होतोय. प्रणय पाटील वेलकम, रॉकी वेलकम, आपलं रोहिदाजी पाटील सर आपले स्वागत आहे. असेल अंपास पुन्हा आता मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत, रेडी होत आहेत. दुसरा इनिंगचा खेळ देखील महत्वाचा असणार आहे. यानंतर होणारा जो मॅच आहे तोही मॅच खूप महत्वाचा असणार आहे. चला 36 बॉल मध्ये 64 धाब्यांचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. APL आगरी प्रीमियर लीग आपण पाहतात, पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटी आणि या संपूर्ण कमिटी मेंबरच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा ज्याच्यामध्ये अथक सारी मेहनत ही आपल्या कमिटी मेंबरची पाहायला मिळाली. जशी चर्चा झाली होती आजच्या दिवसामध्ये खास करून आम्ही मायकोप गावचे विद्यमान सरपंच महेंद्र किनी सर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सचिनदा पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली होती. काही कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा नियोजित करताना काही गोष्टी अगदी सामोरे जाव्या लागल्यात. खऱ्या अर्थाने सर्व मित्रपरिवार एकत्र आल्यानंतर आज आपल्या आगरी समाजामध्ये ज्या मॅचेस व्हायला हव्यात किंवा जी स्पर्धा व्हायला हवीत ती मात्र कुठेतरी होत नव्हती आणि त्याच्यानंतर मात्र डिसिजन घेण्यात आलं की आपल्या समाजासाठी देखील आपण एखादी स्पर्धा अशी आयोजित करूयात जी आगरी प्रीमियर लीग या नावाने असेल आणि ती मात्र आज खऱ्या अर्थानं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीनं हे मैदान देखील आहे. मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात झालेत आजच्या या तिसऱ्या दिवसातील महत्वाच्या मॅचला. पुन्हा आपण त्याकडे वळूयात. टार्गेट मैदानावरती 64 आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 36 बॉल मध्ये 64 धाव्यांचं टार्गेट हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झाल्यात. हार्दिक दोघांनाही शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते, अगदी ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलाय फलंदाजाला. मैदानाच्या मध्ये विकेट आलाय पहिल्याच बॉल वरती. फलंदाज बाद. बंटी थोडासा नाराज करून मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. आपण डीजे कॅन्डीकडे जाऊयात. ऐकत संदीप. वरती बंटीची विकेट मात्र मैदानावरती येत असताना पाहायला मिळाली. ते मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यात.
नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दीपेश भोईर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा मात्र खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, आता हे तर व्हायरल होणार, ही फिल्डिंग व्हायरल होणार. कारण जिथे काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपण पाहिलं होतं काय घडलं होतं पहा. हा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला, फेकायचं होतं यष्टांच्या जवळ आणि बॉल अगदी त्या उलट दिशेने जात असताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर चेहऱ्यावरती स्माईल सर्व काही सांगून जात होती की बाबा हा बॉल माझ्या हातामधून मिस्टेक घडलाय, चुकी घडल्यात. त्याचा फायदा डबल मध्ये झाला. धावसंख्या धाव फलकावरती 2, स्ट्राईक इनला दीपेश, गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिकचा बॉल फटका वेगाने खेळलाय, अगदी बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल 1 बाउन्सने चौकार. सभेंचा पाठलाग करायचा आहे, 64 करायचे. 64 करण्यासाठी तुम्हाला षटकार आणि चौकारच मारायचे आहेत. 6 आणि 4च मारावे लागणार आहेत. धावसंख्या 6. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा थोडस हार्ड लेंथ वरती गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतात. हार्दिकला लेंथ माहित आहेत, टप्पा माहित आहेत, कुठल्या टप्प्यावरती कसा बॉल टाकायचा. आणि तो गुडलँड्स वरती थोडा बॉल पडल्यानंतर थोडा मध्ये आला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि वेगवान पद्धतीने तो निघून गेलाय. पहिल्या 4 बॉलचा काही संपला. धावसंख्या धाव फलकावरती 6. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये असेल, बाकी स्ट्राईक वरती दीपेश. पुढचा बॉल पुण्याचा मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केलाय, फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय, फिल्डिंग केलंय. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतंय. एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7. पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 64 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. हार्दिक, चांगला बॉल अपील होतोय पंचांकडे, परंतु पंचांनी ते पिटाळून लावल्यात. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 7. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. या आपण जाऊया डीजे कडे. ऐकूयात संगीत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर तिथे आई बाबा इंटरबादीचा संघ होता. 7ला 1 विकेट. आर्यन रुद्र 11चा संघ आहे. 7ला विकेट नाहीयेत, ही महत्वाची बाब आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर दुसरं षटक करण्यासाठी राहुल येत आहेत. फ्रॉम चिखलपाड्यात असलेला खेळाडू राहुल तो सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची मात्र सुरुवात करेल. पहिला बॉल राहुलचा. पहिला बॉल ते सरार, अगदी कमी रनअपनं तो गोलंदाजी करतो, परंतु त्याच्याकडे प्रचंड वेग आहेत, त्याच्याकडे लाईन चांगले आहेत, लेन चांगले आहेत आणि कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची अगदी राहुलला ठाऊक आहे. मैदानाच्या मध्ये राहुलला पहिला बॉल टाकला, डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉल न झालं. दीपेश ज्याच्याकडेही क्षमता आहे, कॅलिबर याही खेळाडूकडे आहे, परंतु दाखवण्याची योग्य ती वेळ आता मैदानावरती असणार आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला 1 बाउन्स ते कलेक्ट करतील, फिल्डिंग करतील. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलं. योग्य क्षेत्ररक्षण, योग्य फेकी. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या 17 मध्ये धावा बनत होत्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. बॅटिंग करत असताना खास करून टीम आपण पाहिलं तर आर्यन रुद्र 11च्या, परंतु त्याच्यानंतर जे 3 षटकार आले ना, तिथून धावसंख्येला कुठेतरी मात्र आकारणी मिळाली, फ्लाय होताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या मात्र जात असताना 64चं टार्गेट हे मात्र ठेवलंय सध्या मायकोपच्या अगेन्स्ट.
पायावरचा बॉल होता, त्याला मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, फिल्डिंग नाही करू शकले. डीप मधून फिल्डर वेगाने आलात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धाबा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये आतापर्यंत संपलाय. राहुलनं या षटकातील 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये डॉट, सिंगल, डबल अशा पद्धतीने धावा आल्यात. पुढचा बॉल लोवर फुलटस बॉल, अगदी बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतात. प्रॉपर कंट्रोल, नियंत्रण नव्हतं या अगदी स्ट्रोक वरती. तिथून मात्र एक धावे ते पुन्हा एकदा एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पहिले तर जाऊन पोहोचते. ते मात्र डबल 1, 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर राहुल तयार. राहुलचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर हा फटका मात्र खेळलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी मात्र खूप चांगली होत असताना पाहायला मिळत आहेत आणि एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलं. धावसंख्या 12 या षटकामध्ये आतापर्यंत राहुलनं शांत ठेवलंय. राहुलनं मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी केलेत. विजयाची चाहूल देखील अगदी राहुलला आहे. त्याला माहित आहे की बाबा ही मॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. हा सामना जिंकला तर कदापि ते चान्सेस जास्त वाढू शकतात. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न त्या पद्धतीनं करतात मैदानाच्या आतमध्ये. थोडा पुलर लेन टाकला, चांगला बॉल ऑफ्टरच्या बाहेर घेऊन गेले. बॅटर पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलात आणि षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतो. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई बाबा एंटरप्राइजेस या संघाच्या आपण पाहू शकतात. आपण डीजे कडे जाऊयात आणि पुण्याच्या मैदानाच्या दिशेने येऊयात. टेबल आपल्या स्क्रीनवरती पॉईंट टेबल आपण पाहतात. आजचा सी ग्रुपचा पॉईंट टेबल आहे. पहिल्या नंबरवरती आई बाबा एंटरप्राइजेसचा संघ आहे. मॅच 1 सामना खेळला होता, 1 सामना जिंकले होते. हा त्यांचा दुसरा मॅच सुरू आहे. पॉईंट्स त्यांचे 2 आहेत. नेट रन रेट त्यांचा 3.167 आहे. आर्यन रुद्र 11चा 1 मॅच त्यांनी खेळला, 1 त्यांनी जिंकलाय. पॉईंट त्यांचे 2 आहेत. त्यांचा नेट रन रेट 2.786 हा त्यांचा नेट रन रेट आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती AB11 केलवा रोड 2 मॅच 1 विन, पॉइंट्स 2, नेट रन रेट 0.732 हा त्यांचा नेट रन रेट आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती जीत एंटरप्राइजेस मायकोपचा संघ आहे, ज्यांचा नेट रन रेट -3.882 हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चान्सेस अगदी मैदानाच्या मध्ये असणार आहेत. कुठला संघ क्वालिफाय होणार, कुठले 2 संघ होणार त्याची देखील चर्चा काही वेळामध्ये होईल. तिसरा षटक, पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पासून थोडा दूर राहिला बॉल. 1 कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली होती. विकेट किपरनं थोडं घाई केलंय, कलेक्ट करण्यामध्ये थोडी घाई केलंय. हार्दिकला मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतात, कदापि कलेक्ट झाला असता तर चान्सेस होते. मैदानाच्या मध्ये बॅटरला लगेच तंबूच्या दिशेने परतावा लागला असतं, पण तसं काही मैदानाच्या मध्ये घडलं नाही. हातामध्ये बॉल प्रॉपर आला नाहीत आणि तिथून मात्र 2 धावा आहेत. तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत त्या मात्र 14. ला 1 विकेट, 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलात. गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक तयार. हार्दिकचा पुढचा बॉल स्ट्राइक एंडला दीपेश. हो, चांगला बॉल. पुन्हा आपण पाहिलं तर थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. वाईट साठी चेक केलं जाईल. तिसरे पंच महेंद्र सर मात्र पाहतील. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, तर योग्य बॉल मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय.
षटकातील पुढचा बॉल घेऊन हार्दिक तयार. या ओव्हर मधला हा तिसरा बॉल. हार्दिकच्या अगेन दीपेश. ओ मैदानाच्या आतमध्ये विकेट आलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागलं दीपेशला. दीपेश आज मात्र मोठी इनिंग साकारू शकला नाही. तो मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. विकेट गमावलाय संघानं महत्वाची. आई बाबा एंटरप्राइजेसचा दीपेश बॅक टू डी डगआउट. मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात आदित्य विरातन खुर्द असलेले येथील असलेले हे खेळाडू आहेत. आदित्य ते सध्या मैदानावरती आलेले आहेत. हा खेळाडू मात्र मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतो तेही पाहण्यासारखं असेल. म्हणून कालच्या दिवसामध्ये किंवा आम्ही 2 दिवसामध्ये तीच चर्चा करतो. तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन कुठला खेळाडू तुम्हाला कुठल्या नंबरवरती बॅटिंगसाठी पाठवायचा आहे याही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये ठाऊक असणं गरजेचं आहे. सध्या आदित्य आल्यात नंबर 4 वरती. आल्या शरणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू होता तो मात्र बीट झालाय. त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. नशिबाचे साथ. एक तर शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू होते त्यांची चुकी नाही आहेत कारण त्यांच्या बरोबर समोरून हा बॉल उचली घेत असताना पाहायला मिळाला आणि तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. नशिबाची साथ कधी कधी असते तर अशा गोष्टी घडतायत. 18ला 2 विकेट. चांगला बॉल थोडा तर दूर टाकलाय आणि शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय बॉल. या षटकातील बॉल फेकून झाला. 5 धावसंख्या आहेत. 18 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये असेल बाकी. आर्यन रुद्र 11 वर्सेस आई बाबा एंटरप्राइजेस यांच्यामध्ये सुरू असेल ही मॅच. लास्ट बॉल. चांगला बॉल. फटका देखील मात्र खेळला. उंच गेलाय. दूर गेलाय का नाही गेला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. फलंदाज आदित्यला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. तो देखील मोठी इनिंग साकारू शकला नाहीत. लगेच मैदानाच्या बाहेर चाललाय. 3 ओव्हर 18 रन 3 विकेट बाय टीम आई बाबा एंटरप्राइजेस. डबाना बॅटर नैनेश विरातन खुर्दचे असलेले हेही खेळाडू आहेत. ते सध्या मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. विरातन खुर्द या गावातून बिलॉंग करणारे खेळाडू नैनेश मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर राहुल येत असताना पाहायला मिळत आहेत. चिखलपाडा या गावातून बिलॉंग करणारे बहुतांश गोलंदाज चिखलपाडाचेच दिसत आहेत. या संघामध्ये मला वाटतं की जे प्रमुख गोलंदाज 4 वापरले ते चिखलपाडाचेच वापरलेले आहेत. एंटायर संघामध्ये बहुतांश खेळाडू चिखलपाड्याचेच दिसत आहेत. एक चांगली साईड मात्र मैदानावरती बनवण्यात आल्यात. आर्यन रुद्र 11ची सुरुवातीला बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग त्याने केली. अडचणीमध्ये होते पण अडचणीमधून बाहेर देखील ते निघाले होते. 4थं षटक. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. बॉल चाललाय डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या पार. सुरुवात धमाकेदार. चौकार. मनीष मण्या नावाने प्रसिद्ध असणारा हाही खेळाडू आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील तो खूप चांगला खेळ करतो. मायकोप गावातील असलेला हाही एक स्टार रायझिंग खेळाडू आहे.
ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजर सध्या तरी मैदानावरती टीम मायकोपच्या असणार आहेत. 22 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल ओ लगेच मात्र उलट दिशेने मारण्याचा प्रयत्न केला स्विशीट, तो त्याचा अंगलट आलाय आणि विकेटचं पतन होईल. मनीषला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. आउट मनीष. एक मोठा स्ट्रोक आला होता दुसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा मात्र वेगळं पण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्विचिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाल्या. नव्याने बॅटर मैदानावरती नितेश खार्डी या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. दातेवरीचा परिसर खार्डीचं गाव आणि त्या खार्डीच्या गावातून आपण पहिला तर आलेला हा खेळाडू आहे, तो तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा तयार आहेत. आणखी एक चांगला बॉल. या खेळाडूकडे ती लेंथ आधीच म्हटलं की राहुलकडे आहे. राहुल जो आपल्या संघाला विजयाची चाहूल मिळवून देऊ शकतो असा असलेला हा राहुल मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी तो करतोय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 22-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रयत्न मात्र खूप चांगले दिसतात सध्या गोलंदाजाचे राहुलचे. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही बाकी आहेत. 15 बॉल मध्ये 42 धावेची गरज. आता आव्हान थोडं कठीण होऊ लागलेत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल. मैदानाच्या मध्ये सातत्याने मारे केले जातात राहुल कडून. 4 बॉल आतापर्यंत राहुलनं फेकल्यात. धावफलकावरती धावा त्या 22 ला 4. अडचणीमध्ये सध्या संघ सापडला आई बाबा एंटरप्राइजेसचा. सुरुवातीला त्याने देखील आर्यन रुद्र 11 ला थांबवलं होतं, परंतु त्यांच्या गोल शेवटी थोडस वेगळं पण झालं होतं. थोडा झटका आमच्या डिझाईनही दिलाय. आता वेगळं पण काही होईल का या मॅच मध्ये तेही पाहायचंय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान. मोमेंटम नावाची गोष्ट एकदा बदलली होती. शॉर्ट फायनलिंगला फिल्डर तिथे त्याचा वरून चौकार गेला होता. असं वाटलं की आता बाबा हा मॅच बदलतोय, पण त्याच श्रेणी गोलंदाजानं आपल्यामधील असलेला एक सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स हा मैदानावरती आतापर्यंत दाखवून दिला. राहुलनं धावसंख्या 23-4 गडी बाद. 2, 3, 4 स्कोर कार्ड वरती सध्या ही धावसंख्या, त्यामध्ये विकेट. 13 मध्ये 41 या मॅचचं समीकरण. शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉल क्लीन बॉल. ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टी उद्ध्वस्त झालाय. राहुलनं मैदानावरती आणखीन एक विकेट मिळवलंय आणि राहुलनं 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 धावा देत असताना 2 विकेट, 4 ओव्हर 23 रन 5 विकेट. तर इथं का कुठे सालो डोंबिवलीला मॅच बघायला तुझी डोकं फिरले का काही डोंबिवलीला मॅच बघायला? तुला त्याच्या केनव्या अख्खा झुकतीने मिनी ग्रुप वर मी क्वालिफाय करून देऊन आलाय. तरी मी जाणार आणि मिले कल अरे आपली आगरी प्रीमियर लीग चालू आहे ती. अरे काय ती धमाल आहे ना, राडा आहे. सरी तुला मी दाबायला जाऊन नेते काय काय आहे तुझ्या हंगल अंगठी खरं म्हणजे मी मला मॅचिंग पडलं नाही दिलं. साडीला डोंबिवलीला आहे ना, त्यामुळे सोयी केले. सोयीला आग नव्हते. तू जर खरोखर आगरी आहे ब त्याकडे जाणं आणि चल आपली मॅच बघायला जाव. चालेल चल तर आता ते आपली मॅचसाठी साडूच्या दारीवर पाणी होडा मिनी. चल दादा भाऊजी. झाली मग माहिती सोय. दादा याला आपल्या आगरी प्रीमियर लीगचा राडा काय आहे तो हांग जरा. मी बारक बरोबर बोलला अटे भाऊजी. मी भारतही मॅच करते पण आयोजन वर्ग आहे. अरे आयोजन मी सांगितलं तू म्हणा हा आपले पट्ट्यान सांगतो ना बघ का वर्ल्ड कप ही कोणचा हाती रे? हा आपला राखी ग्रुपचा नाईट मॅच एबी, परत शिवनेरी, जाणता राजा, जलसार, चिखलपाडा आपले पट्टील आपलं आगरी लोकांना बघ हे खरं आयोजन नियोजन करतात. हे सगळं करतात. हे सबंध एकत्र येऊन येजून मिळून काय केला यो आपला आगरी प्रीमियर लीग न दादा. चाफेवाडी विठ्ठलवाडी आपली एक मॅच मिस असती. सबन 1 लाख वरती
अरे आपला आगरी समाज आहे बघ, आपला समाज नियोजनाचा बादशाह आहे. अरे एकदा आगरी दादा 007 यांची ती अगदी कॉन्सेप्ट पाहायला मिळाली, संकल्पना पाहायला मिळाली आणि सुरुवात त्यामध्ये एका गोष्टीने झाली होती, केलवाची स्पर्धा. बहुतांश आता सफाल्याचे जे संघ आहेत ना, त्या केळवेच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळतानाही पाहायला मिळणार आहेत. अशाही काही टीम आहेत. आपल्या भागासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याच परिसरातील काही असे संघ आहेत जे त्या क्वालिफाय झाले, जे त्या रेसमध्ये पुढे आले आहेत आणि केळवेला नाईट स्पर्धा सुरू आहेत, तिथेही खेळताना पाहायला मिळणार आहेत. फटका खेळला पहिल्याच बॉलवरती हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बरोबर मस्तकावरून हा बॉल जात होता, त्यावेळी त्याने योग्य जम्प घेतलाय. बरोबर टायमावरती जम्प घेणं किती फायदा असतो तो मात्र मैदानावरती पाहायला मला पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाचा आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. हा फिल्डिंगचा टेम्प हा पुन्हा एकदा जागेवरती थांबला, त्यानं जम्प घेतली, एका हाताने बॉलला त्यानं मैदानाच्या मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, पुन्हा त्यानं उडी मारली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हा बॉल अडवलाय. 25 ला 5 विकेट, 64 धाब्याचा टार्गेटचा पाठलाग करायचा. इथून सुरुवात झाली होती, खास करून बॅटिंगला इथून आर्यन रुद्र 11 इथून सुरुवात केली होती. मोठे पटके देखील त्यांचे याच ओव्हरला आले होते. त्याच मोठ्या पटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या मैदानाच्या मध्ये नितेशला देखील तंबूच्या दिशेने परतावा लागतायत. नितेश बॅक टू डी, डग आउट गॉन. मध्ये झाला होता तसा एक स्पर्धेचा उल्लेख एबी चषकाचाही झाला होता. म्हणजे हरेश्वरजी किनी, प्राणजी भोईर, आपले अजयदादा भोईर किंवा त्यांची एंटायर टीम आहेत. एबी चषकासाठी खेळण्यासाठी सफालेचे क्रिकेटर इतके आतुरलेले असतात ना की त्यांना ती नाईटची स्पर्धा खेळायची असतं. मग खिशामधून प्रत्येक जण 1,000 रुपये काढतात, काही जण 2,000 रुपये काढतात. काही टीमचे खेळाडू आहेत ना ते एंट्री फी गोळा करण्यासाठी पैसे काढतायत, पण एबी चषक मिस करत नाहीत. काही दिवसामध्ये ते एबी चषक देखील आपल्या भेटीला येणार आहेत. नाईट सेशन मध्ये ती स्पर्धा असेल, शिवनेरीची स्पर्धा येतात, चाफेवाडीची स्पर्धा पण यापूर्वी पाहिलीत. येत्या कालावधीमध्ये चिखलपाडानं देखील नाईट स्पर्धा ठेवल्यात, तीही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. पहिल्यांदा प्रयोग हा जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ देखील त्या ठिकाणी करतोय. त्यांनाही माहित आहेत ऊन भरपूर आहेत आणि खऱ्या अर्थानं तापमान इतकं गरमीचं आहेत, त्या हिशोबानं ती नाईट स्पर्धा ठेवण्याचा यावर्षी प्रयत्न टीम जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या वतीनं देखील होताना पाहायला मिळणार आहे. आणि सध्या नवनाथ त्याच जय महाराष्ट्र चिखलपाडा संघामध्ये खेळतात. विंकोजी मात्रे इंटा टीम तुम्हाला पाहायला मिळेल. 25 ला 6 विकेट, 3 बॉलचा खेळ बाकी. चांगला बॉल पुन्हा तर वेगवान बॉल टाकलाय. या मॅच मध्ये डॉमिनेट केलाय, अक्षरशः डॉमिनेट केलाय परफॉर्मन्स मध्ये आर्यन रुद्र 11. आर्यन साठी कोण ना कोण उभा राहिलाय, रुद्र 11 साठी कोण ना कोण उभा राहिलाय आणि त्यातल्या त्यात मैदानाच्या मध्ये सध्या तर इम्प्रेस नवनाथ करतायत. 25 ला 6 विकेट. बरोबर ब्रेक मध्ये आमचे कॅन्डी पुन्हा ती गोष्ट लावणार आहेत, कारण थोडं अर्धी राहिली होती. पटका हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी. ओ माय गॉड, दुसऱ्या टेमला झेल कॉल. बरोबर ही मॅच झाल्यानंतर आपण जे व्हिडिओ आहेत आगरी दादा 007 ची ती युट्यूबला टाकूयात, म्हणजे जेणेकरून सर्वांना पाहता येईल घर बसल्या. कारण प्रत्येकाने तो आवाज ऐकलाय, पण ती व्हिडिओ काय आहे ती व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सर्वांनी ती व्हिडिओ अगदी पहा. त्याच्यात तुमच्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स द्या, शेअर करा. आणि अजितजी पाटील तांदुलवाडी बीजेपी ओबीसी पालघर जिल्हा सरचिटणीस राहुल यास त्यांनी 2 विकेटसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी दिलेलं आहे. ते काही वेळामध्ये आपण देणार आहोत. राहुलला मात्र ते दिलं जाणार आहेत. अजित पाटील साहेब आपल्या तांदुलवाडी गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. यापूर्वी आपण तांदुलवाडीचा किल्ला दाखवला होता प्रेक्षकांना, त्याच गावातील ते आहेत. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालेत. ते बरोबर 5 धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 39 रन.
येणारे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 6 बॉल मध्ये धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी जवळपास 39 धाब्यांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. 39 कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये केल्या जातील त्याही पाहण्यासारखं असतील. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावेची गरज आहे. हर्षल मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर येत असताना सध्या आपण पाहू शकतायत. सहा 39 पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विंकोश मात्रे यांच्या हातामधून झेल सुटलाय. सुटलाय झेल. प्रयत्न आता दुसरा धावेचा होणार आहे. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या पुढे गेलं. 5 बॉल मध्ये रन करायच्या 37. 5-37. पुढचा बॉल ऑफ्टमच्या मात्र थोडा बाहेर घेऊन गेले. जास्त बाहेर गेलात. पंच किशोर पाटील सरांनी मात्र दर्शवले नो बॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉलला धावसंख्या धावफलकावरती 28. 7 गडी बाद. फ्री हिट मैदानाच्या मध्ये आता दर्शवण्यात आलाय. फ्री हिटचा बॉल असेल कशा पद्धतीने खेळतात तेही पाहण्यासारखं असेल. 5 बॉल मध्ये रन करायच्या 36. 5-36. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू येतोय. 4 मध्ये रन करायच्या 36. चार बॉल मध्ये 36 धावेचं लक्ष. आई बाबा एंटरप्राइजेस या मॅच मध्ये तितका चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही. आर्यन दुरुद्र 11 मैदानाच्या मध्ये खूप चांगला खेळ दाखवलात. गजाननजी गाबड साहेब खुश आहेत किंवा एंटायर त्यांची टीम खुश आहेत परफॉर्मन्स पाहता. पुन्हा मात्र एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलाय. तिथून आता एक सिंगल येईल. या मॅच मध्ये तितकं काही आता राहिलेलं नाहीये. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 29 धावा. 7 गडी बाद. 64 धाब्याचा पाठलाग करायचा होता. 64 रन करायचे होत्या आणि त्यावेळी मात्र गोलंदाजानं मात्र डॉमिनेट केला. परफॉर्मन्स खूप चांगला केलाय आणि ते कारण या मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन पंच मात्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 30. अजून करायच्या 34. 3 बॉल 34 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडू मध्ये 34 धावेचं लक्ष. विंकोश मात्रे पुन्हा त्या फिल्डिंग पोझिशन मध्ये आता कुठली घाई करत नाहीत. माहितात की बाबा तिथून मात्र हा बॉल पकडला, फिल्डिंग केली, थ्रो केला आणि मागच्या बॉलवरती तो थ्रो करताना 2 आल्या होत्या. त्यामुळे आता तो रिक्स घेतली नाहीत. 2 बॉल रन करायच्यात 29. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतात. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. शेवटचा बॉल बाकी राहिलाय. 1 बॉलचा खेळ आता मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. 64 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. 33 धाब्याची अजूनही गरज. 33 रन अजूनही करायचे आहेत त्या एका बॉल मध्ये. शेवटचा बॉल फटका खेळला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. चौकार गेलाय आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेला. ती 35. 6 ओव्हरचा मॅच मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय आणि या सामन्याला जिंकलायत आर्यन रुद्र 11. 2 पैकी सलग 2 मॅचेस मात्र या ठिकाणी विजय संपादन त्यांनी केला. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आई बाबा एंटरप्राइजेस हार्डलक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पुढचा मॅचही तुमचा इंटरेस्टिंग असणार आहे आणि हा सामना मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण देखील या ठिकाणी देणार आहोत.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भरपूर सारे नॉमिनेशन होते त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्या खेळाडूच्या नावी जातोय. 2 कॅन्डिडेट होते, 2 दावेदार होते, 2 उमेदवार होते. एक नवनाथ होता, दुसरा दीपेश होता. पण नवनाथनं चांगली गोलंदाजी केली, त्यानं रनही बनवल्यात. पण दुसऱ्या बाजूला कदापि दीपेशनं धावा नसत्या बनवल्या ना तर हा धावा रोखल्या जाऊ शकल्या नसत्या. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर दीपेश. दीपेश इज अ मॅन ऑफ द मॅच. हा पुरस्कार मात्र दीपेशला जातोय.